कॅन्सर स्टेशनच्या 100 मीटरवर म्हणजे रेल्वेचा पण नियम मोडून तिथे परप्रांतीयांचं अतिक्रमण झालेलं आहे. त्या परप्रांतीयांचं अतिक्रमण ज्या जागेत झाले ती जागा महसूल विभागामार्फत 3 आदिवासींना मिळालेली जागा होती. आता शहापूर तालुक्यात आपण बघता पेसा कायदाही आहे आणि तिथे जवळजवळ आंध्र, तामिळनाडू, ओरिसा, बिहार, UP, MP लोक येऊन राहिलेली आहेत आणि ती जागा घेऊन देण्याला समोरचे जे आहेत महेश यादव, तिवारी, परत कोणतरी पोलीसवाला आहे अमोल कदम, करोतिया म्हणून अशा ज्या लोकांना जागा घेऊन दिली ती स्थानिक दलालांनीच घेऊन दिली आणि त्या दलालांच्या मध्ये नावं पण मी सांगू शकते त्यांची. पण ही जागा आदिवासींना कसण्यासाठी दिलेली, कुठल्या बांधकामासाठी दिलेली नाही आहे आणि शहापूर तालुका पेसा अंतर्गत येत असल्यामुळे त्या जागेला पेसा कायदा लागू आहे. दुसरी गोष्ट अशी की आम्ही आज जो उपोषणाला बसलो तुम्ही बघा, मध्ये कुर्ल्याला 2 जण सापडले अतिरेकी, खडावलीला सापडले, त्याच्यानंतर मध्ये टिटवाळालाही सापडले. मग या धर्तीवर उद्या शहापूर तालुक्यात असे प्रकार का घडणार नाहीत आणि घडण्यापेक्षा घडायला सुरुवात झाली आहे. आता तांचेत रेल्वे स्टेशन तिथे आल्यानंतर तिथे अवैध धंद्यांना पण सुरुवात झालेली आहे आणि आम्ही असे 2-3 धंदे पकडले पण आहेत. भविष्यात 3 धरणं तांचा वैतरणा बादसा त्या एरियात आहे. थोडंसं पुढे गेल्यानंतर मध्य वैतरणा आले. या धरणांनाही धोका होऊ शकतो जे मुंबईला पाणी पुरवठा करतात त्या आणि आम्हाला ते परप्रांतीय लोकांचे तिथे अनधिकृतपणे बसणे हे मान्य नाही. ग्रामपंचायतच्या कुठल्याच परमिशन न घेता केलेले उद्योग आहेत हे त्वरित तोडण्यात यावे अशी आमची मागणी आहे. दुसरा एक प्रश्न येत आहे, आपल्याकडे फार्म हाऊस जे आहेत, डोलकाम असो, शहापूर असो, कुठेही असो, त्या फार्म हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात मुसलमान रोहिंगे राहतात. त्यांची कोणते आयडेंटिफिकेशन नसताना पोलीस त्यांची चौकशी करत नाही. या संदर्भात पण काय सांगाल आपण? खरं तर हे अत्यंत चुकीचे आहे. ज्या एरियामध्ये विभागात हे लोक राहायला जातात त्या विभागातल्या पोलीस स्टेशननी आणि तहसीलदारांनी आणि मुख्य पोलीस स्टेशननी त्यांची माहिती, त्यांचे ओळखपत्र हे घेतलेच पाहिजेत. आता आपण तुम्ही डोळकामचा विषय काढला म्हणून सांगते, मध्ये किती अनधिकृत धंदे त्या डोळकामच्या प्रत्येक फार्म हाऊसला बॉड्या सापडण्यापासून तिथे उद्योग झालेले आहेत आणि तिथेही खूप अवैध धंदे चालू आहेत. डोळकाम करण्याचा त्याचा पत्ताही नाही आहे. लोकवस्ती विरळ असल्यामुळं ते कळूनही येत नाही आणि या सगळ्या गोष्टींवर खरंच लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. ओळखपत्र नसेल, परवानगी नसेल तहसील कार्यालयाची किंवा त्या एरियातल्या पोलीस स्टेशनची तर त्यांना तिथे राहण्यासाठी परमिशन दिलाही नाही पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.